नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हीच माफक अपेक्षा. नमस्कार मित्रांनो, डांगण हुल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. मित्रांनो, दीपावली होऊन जवळजवळ 8 ते 10 दिवस झालेत आणि अजूनही हे वातावरण काही निखरत नाही. तर मित्रांनो, हातातोंडाशी आलेला घास म्हणजे आमचं एकच पीक आहे, भात. तर हे भात आपल्याला दिसतंय, हे भात सगळी काढायला आलेत मित्रांनो. सगळीच्या सगळी दिसतात, कुठेही पहा सगळीकडं पिवळी धमक झालेली शेतवळ दिसते. आणि ह्या दीपावलीच्या दिवसात आमच्याकडं 7 वाकडी बसायची, तशीच ही 7 वाकडी सारखाच प्रकारे. पण मित्रांनो, कधी भरपूर पाणी तर कधी अधूनमधून ऊन, अशी परिस्थिती चालू आहे. आणि त्याच्यामुळं आमच्या हातातोंडाशी आलेला घास हा निसर्ग हिरावून घेतो की काय, अशी एक शंका आमच्या मनामध्ये तयार झाली. तर हे भात दिसतात मित्रांनो. आता हे भात पहिले किडीचा प्रादुर्भाव झाला आणि त्या किडीमुळंही काही बरीच मरजर झाली आणि त्याच्यातून काही जे सावरली, तर ते आता सोंगणीचे दिवस आलेत आणि ती सोंगणी होयासारखं दिसत नाही मित्रांनो. तर सध्या अवघड परिस्थिती आहे आमच्याकडं. तर मित्रांनो, ही कापायला आल्यात ह्या भाता आणि हे वातावरण पहा निखरले. काही मित्रांनी न घाबरता सोंगणीला सुरुवात केली मित्रांनो. पेंड्या वाळत टाकल्यात आणि हे त्यांची वावरा मोकळी झाल्यात. आता काहींची सोंगणी झाली. आता इथं वार नाही मित्रांनो, गरमट मोकारे. पण मग ते जे मशीन आहे एक बुलोर, त्यानं का होईना पण हे भाता उपणून आणि आपापल्या घरामध्ये घालायचा प्रकार चालू आहे इथं. कारण आधी वाऱ्या पाहुण्यांना भरपूर म्हणजे हैराण केलं आहे आणि ज्यांची थोडी भाता होती त्यांची हिरडं याचा काम चालू झालं आहे मित्रांनो. वलं मोठं हिरडं हे येचून गोळा करून आणि पोरा म्हणली ना मित्रांनो, वैतक त्यातच ह्या बाई माणसांनीच हे काम करावं हिरडं याचायचं म्हणलं. तर ह्या आज 15 दिवसाला पुढं झाला आणि तरी वळ अजून खळखळा वाहतात, कारण भरपूर पाऊस झाला आहे यावर्षी. आणि अशातच हा हिरवागार निसर्ग आपल्याला दिसतोय. आणि संध्याकाळी मित्रांनो, शेतातून घरी जाताना प्रत्येकजण स्वयंपाकाची लाकडा किंवा गोळा केलेलं हिरडे हे घरी घेऊन जाताना आपल्याला दिसतोय. रिकामं जाण्यापेक्षा काहीतरी घेऊनच जायचं. आणि मित्रांनो, इथं आपल्याला दिसते घोरपड. आता हे घर आहे आपलं पडवी, इथं घोरपड आले. तर ही घोरपड आपण आता पाहतोय, या कौलापासून चालले हळूहळू. आणि ही घोरपड आता पाहायची पोरासोरांची गर्दी झाली पाहायला. आणि येते मित्रांनो, ही काय आपल्या घरी आहे ना 8-4 दिवसांना दिसतेच आपल्याला घरी. तर इथं दिसली घोरपड. मग आता ही घोरपड पहा आपल्याला कशी एकदम निवांत आहे मित्रांनो. ही काय घाबरत नाही आणि घाबरत नसल्यामुळं ती एकदम मनमोकळी घरावरून किंवा कौलांवरून फिरते. जर लईच माणूस तिच्या जवळ गेला तर थोडीशी ओपडून पळते, पण एवढी काय अशी म्हणजे घाबरत नाही, एकदम निवांत. ही पहा आपल्याला दिसते कौलांवरून फिरताना. किती तिच्या जवळून हालवाक झाली तरी अशी म्हणजे एकाएकी ती घाबरून पळत नाही.
तर थोडीफार जर काही ठोकला ठाकला तर मग ती जोरानं पळते मित्रांनो. तर आता ही गेली बरं का, आता भिंतीला गेली आणि भिंतीवरून आता ही चालली वर पत्र्यावर जाती का काय, गेलीच मित्रांनो आता बरं का, गेली आता ही वरच जाणार आहे शक्यतो. ही गेली डायरेक्ट वर पत्र्यावर. ही थोडीशी आपल्याला शेपूट दिसते. तर अशी घोरपडे पाहायला भेटले आपल्याला या व्हिडिओमध्ये मित्रांनो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. आपण इथंच थांबतो मित्रांनो.